नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाउन प्लॅनिंग असिस्टंट 2024ची जी एक्झाम झाली त्याच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला काय काय कागदपत्रे लागणार आहेत त्याच्या संदर्भात बोलणार आहे. मायसेल्फ ओमकार सेंडुरे, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट. या ठिकाणी आत्तापर्यंत डिपार्टमेंटमध्ये जवळजवळ एक 2-2.5 हजार विद्यार्थ्यांचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं आहे आणि त्या अनुभवातून शॉर्टमध्ये आपण एक हा व्हिडिओ बनवलेला आहे. मित्रांनो, जी काही एक्झाम झाली रचना सहाय्यक, ज्याला आपण प्लॅनिंग असिस्टंट म्हणतो, 2024ची ॲड होती आणि त्याचा जस्टच रिझल्ट 6 मार्च लागलेला आहे. तर तुम्हाला प्रथम मुद्दा जो सांगायचा आहे तो 2 परिपूर्ण असे संच तुम्हाला बनवायचे आहेत. 2 झेरॉक्स कॉपी तुम्हाला बनवून जायच्या आहेत आणि जे बंद पत्र आहे, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, त्यानंतर चारित्र्य पडताळणी बाबतचे साक्षांकन नमुना, हा जो आहे कॅरेक्टर सर्टिफिकेट, 3 प्रतीमध्ये त्यांना या ठिकाणी पाहिजे आहे. तसेच आणखी एक गोष्ट म्हणजे विभागीय संवर्गाबाबतचा नमुना. ओके, तर टोटल हे जे 3 डॉक्युमेंट आहेत त्याच्या 3 प्रती आणि जे झेरॉक्स आहेत बाकीचे 10वी-12वीचे वगैरे डिटेल्स ते 2 कॉपी असे लागणार आहेत. तर कुठं जायचं आहे मित्रांनो, तर तुम्हाला हा ॲड्रेस या ठिकाणी दिसत असेल, संचालक नगररचना महाराष्ट्र राज्य पुणे, जे आपल्या कलेक्टर ऑफिस पुणे ह्या कार्यालयाच्या जस्ट शेजारी आहे, थोड्याशा अंतरावरती. तर तिथं तुम्हाला जायचं आहे. गुगलवरती तुम्हाला तो ॲड्रेस भेटून जाईल. त्यानंतर 10, 11 आणि 12 या वेळेत तुम्हाला बोलवलेलं आहे. 10 तारखेला 1 ते 87, 88 ते 174 आणि 12 तारखेला 175 ते 261 सिरियल नंबर यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. जी वेळ दिलेली आहे त्या वेळेप्रमाणे तुम्हाला जायचं आहे. डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत त्या संदर्भात या ठिकाणी शॉर्ट अँड स्वीटमध्ये मी तुम्हाला सांगेन की सगळ्यात पहिलं त्यांनी जे मागितलेलं आहे ते म्हणजे शैक्षणिक अर्हता. त्याच्यामध्ये तुम्ही 10वी 12वी, जर डिप्लोमा झाला असेल तर डिप्लोमा, डिग्री आणि तुमचं जर मास्टर्स झालं असेल, पोस्ट ग्रॅज्युएट जर तुम्ही असाल तर एवढे 5 डॉक्युमेंट न्यायचे आहे. मी सोबत तुम्हाला या ठिकाणी सांगेल की पदवीसोबत तुम्ही फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर सगळे न्या. कधी कधी आम्हाला ते सुद्धा चेक करावं लागतं, तुमचे काही आम्हाला डिटेल्स चेक करायचे असतील तर, त्यामुळं सर्व न्यावं. त्यानंतर दुसरा जो मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे तो म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट. आणखी एक हा व्हिडिओ जो आहे तो जे भविष्यात एक्झामची तयारी करणार आहेत वेगळ्या, त्यांना साधारण काय काय डॉक्युमेंट्स लागतात त्याची सुद्धा आयडिया असावी म्हणून आपण सांगत आहे. तर डोमेसाईल तुम्ही काढून ठेवा आणि ह्या परीक्षेचे जे आहेत त्यांचं डोमेसाईल असेलच ते घेऊन यायचं आहे. त्यानंतर जन्मतारखेबाबतीत 2 गोष्टी आहेत. एक तर तुम्ही SSCमध्ये जनरली मार्कलिस्टमध्ये तुमची डेट असते किंवा महानगरपालिका, नगरपालिका किंवा जिथं ग्रामपंचायत जिथं असाल तिथं जन्म नोंदीचा दाखला असतो तो तुम्ही घेऊन जाऊ शकता. त्यानंतर महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे जात प्रमाणपत्र. 2 गोष्टी आहेत लक्षात ठेवा. एक आहे कास्ट सर्टिफिकेट आणि एक आहे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. काही जणांचं म्हणजे जे कास्टमध्ये आहेत, ज्यांनी रिझर्वेशनचा ॲडव्हान्टेज घेतला आहे त्या सर्वांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट पाहिजेच. पण जे ओपनमध्ये सिलेक्ट झालेले आहेत, कास्टचे आहेत पण ओपन जनरलमध्ये सिलेक्ट झालेत, त्यांना ॲक्च्युली ह्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. पण तरी सोबत तुम्ही घेऊन जायला काय हरकत नाही. मुद्दा 4 नंबरचा जो आहे तो जात प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी न्यायचंच आहे. त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र काही जणांच्याकडे नसेल तर घाबरू नका, असले तर घेऊन जावा, नसेल तर तुम्ही जॉईन झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत डिपार्टमेंटच संबंधित जात पडताळणी ऑफिसला लिहितं आणि त्यांच्याकडून तुमची जात वैधता प्रमाणपत्र मागून घेतं, त्यामुळे घाबरू नका. त्यानंतर 6वा जो मुद्दा आहे तो नॉन क्रिमिलियर, स्पेशली SC, ST आणि EWS हे विद्यार्थी जर सोडले तर ऑब्व्हियसली सर्वांसाठी या ठिकाणी जात प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियर महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये मग VJA, NTB, NTC, NTD, SBC स्पेशल बॅकवर्ड क्लास आणि OBC त्यांना लागणार आहे. फक्त कुणाला नाही तर ओपनवाल्यांना नाही, ओपन फिमेलवाल्यांना नॉन क्रिमिलियरची आवश्यकता नाही, SC मेल फिमेल सर्वांसाठी, ST मेल फिमेल सर्वांसाठी आणि EWS ह्या लोकांना सोडून सर्वांना. आणि दुसरं महत्त्वाचं आहे नॉन क्रिमिलियर हे सन 2022-23 ते 2024-25 या ह्याच्यातलं जे तुमचं व्हॅलिड असेल त्यावेळेचं फॉर्म भरतानाचं ते तुमचं असणं गरजेचं आहे. इथं तुमचा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र खाली नमुना दिला आहे, तो फक्त तुम्हाला भरायचा आहे मित्रांनो. त्यानंतर समांतर आरक्षण जर असेल, महिला आरक्षण घेतलं असेल तर त्याच्या रिलेटेड तुमचे जे डॉक्युमेंट असतील ते तुम्ही या ठिकाणी न्यायचं आहे. स्पेशली जर स्पोर्ट्समधनं झालं असेल तर मित्रांनो, GRI शासनाचा विभागीय क्रीडा उपसंचालक यांचंच तुम्हाला या ठिकाणी प्रमाणपत्र लागतं. महिला व बाल विकास विभाग असेल त्यांचं अनाथ प्रमाणपत्राबाबत अनाथ लोकांसाठी या ठिकाणी लागणार आहे, अनाथ विद्यार्थ्यांसाठी. जर समजा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य असेल तर जे काही जिल्हास्तरीय समिती आहे त्याचं पत्र तुम्हाला या ठिकाणी लागणार, त्याचं जे सर्टिफिकेट आहे ते लागणार आहे.
अपंग असाल तर ऑब्व्हियसली तुम्ही कोणत्या कॅटेगरी मोडता ते 3 लोकांची जी कमिटी असते त्याचं सर्टिफिकेट या ठिकाणी असतं ते घेऊन यायचं आहे. अनुभव प्रमाणपत्र या ठिकाणी जर असेल शासन, खाजगी यादीत तुम्ही फॉर्म भरताना जर दिला असेल तरच हे जोडा, नाहीतर काय आवश्यकता तशी नाही. AutoCAD, GIS, MIS काय ॲडिशनल सर्टिफिकेट असतील तर ते तुम्हाला या ठिकाणी मागितलेले आहेत. असतील तर लावा, नसतील तर काही असं अडचण नाही. नावात बदल केला असेल त्या संदर्भाचा पुरावा जो आहे तो तुम्हाला स्पेशली ज्या महिलांचं लग्न वगैरे झालेलं असतं, चेंजेस झालेले असतात, त्यांनी मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅझेट केलं असेल गॅझेट हे घेऊन जायचं आहे. त्यानंतर ते त्याचा जर नमुना पाहिजे असेल तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर तो मिळून जाईल. समजा तुम्ही आधी शासकीय सेवेत होता आणि फॉर्म भरताना सुद्धा शासकीय सेवा दाखवली असेल, तर तुमचे आता काही जणांचे 1 वर्ष झालं असेल, 2 वर्ष झालं असेल, जे तुमचे गोपनीय अहवाल आहेत, तुमचा CR आणि विभागाचं चौकशी प्रमाणपत्र की बाबा यांच्यावर कोणत्याही प्रकारची चौकशी चालू नाही, अशा पद्धतीचं सर्टिफिकेट या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफिसरांना महत्त्वाचं आहे. स्पेशली जे WRD CA आहेत, WRD JE आहेत, PWD CA आहेत किंवा नगर परिषदला झालेले आहेत, भूमी अभिलेखला झालेत, अशा लोकांसाठी. बाकी तुम्हाला आधार कार्ड घेऊन जायचं आहे, पॅन कार्ड घेऊन जायचं आहे, त्याचे नंबर त्याच्यात टाकायचे आहेत. 10वीला मराठी होता का, हिंदी किंवा मराठी, तर त्याचे मार्क तुम्हाला नमूद करायचे आहेत. आणि दुसरीकडे कुठं जर सिलेक्शन झालं असेल तर तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे ते तुम्ही लिहू शकता. अ, त्यानंतर महत्त्वाचं अपेक्षित केवळ एका विभाग संवर्गाचे नाव, ते तुम्हाला कुठल्या विभागात काम करायचं आहे प्रशासकीय विभागामध्ये तिथं तुमचं लिहावं लागेल. खाली तुम्हाला जे म्हटलेलं आहे ते बंधपत्र, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. साधारण हे बघा की नागपूरमध्ये 50 जागा आहेत, अमरावतीमध्ये 38 जागा आहेत, छत्रपती संभाजीनगरमध्ये 44 जागा साधारण शिल्लक आहेत, कोकणमध्ये एकच आहे, सॉरी कोकण 1 मध्ये 16 आहेत, पालघरमध्ये पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग पकडून नाशिकमध्ये 39 आहेत, कोकण 2 मध्ये 28 भरायचे आहेत आणि पुण्यामध्ये 46. त्यामुळं बऱ्याच जणांना असतं की पुणे मिळेल का? तर साधारण किती लोकं टॉपपासून पुणे मागतात त्याच्यावरती डिपेंड आहे. ज्यांना ज्यांना जिथं रँक वाईज मिळू शकतं त्याचा थोडासा अभ्यास करा आणि त्याप्रमाणे भरा. कारण सर्वांनाच पुणे किंवा नाशिक मिळणार नाही. वेगवेगळ्या ह्याच्याप्रमाणे कमी जास्त होणार आहे. टॉपर काय मागतील त्याच्यावरती डिपेंड आहे. काही लोकांना सूट आहे जे स्वतः अपंग अधिकारी असतील किंवा त्यांची मुलं मतिमंद आहेत असे किंवा काय किंवा कायदेशीरद्वारे एक पालकत्व सिद्ध झाले यांना या ठिकाणी हे आहे. ठीक आहे. त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र हे फक्त की तुम्हाला 2 मुलांच्या पेक्षा 2 पाल्यांच्या पेक्षा मुलं नाहीत जर तुम्ही मॅरिड असाल तर, आणि 2 मुलं नाहीत तुम्हाला, आणि जर तुम्ही अनमॅरिड असेल तर 0 संख्या या ठिकाणी येणार आहे. त्यामुळे काही विषय नाही त्याच्यामध्ये. काही फोटो मागितलेले त्याची साईज वगैरे आहे ती बघून घ्या. माहिती सगळी व्यवस्थित भरा. खोटी कोणती माहिती भरू नका. त्यानंतर काही डिटेल फॉर्म्सबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, नॅशनॅलिटी, जन्मदिनांक, परत तेच थोडंसं विचारलेलं आहे, ते फक्त भरून जायचं आहे. मागील 5 वर्षात, कारण कधी-कधी पोलीस व्हेरिफिकेशनसाठी ही माहिती लागते, त्यामुळे ही जरा व्यवस्थित भरा, की मागील 5 वर्षात तुम्ही वेगवेगळ्या कुठं होता, 10वीला, 12वीला, इंजिनिअरिंगला, जे 5 वर्ष मागचे असतील तुमचे, एम-टेक असेल किंवा काय डिप्लोमा असेल, तर ते तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर मुलगा-मुलगी बाहेर देशात शिक्षणासाठी राहण्यास गेल्यास त्याच्याबाबतची माहिती, तुम्ही कुठं बाहेर शिकला असाल, MS-बिमेस केला असेल त्यासाठी या ठिकाणी आहे. त्यानंतर मागील 15 वर्ष शालेय व माध्यमिक शिक्षणाचे वर्ष आणि ठिकाण ते पण तुम्हाला लिहायचं आहे. ते व्यवस्थित लिहा. कधी-कधी इयर चुकल्यामुळं तुमची इन्क्वायरी कुठं काय असेल तर थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे व्यवस्थित भरा. दुसरं महत्त्वाचं आहे की तुम्ही कधी डिटेन्शन होता का? अरेस्ट केलं होतं का? कुठल्या प्रकारचं काय फौजदारी खटला होता का? असे काही पॉईंट्स आहेत, तर ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. जिथं-जिथं जे आहे ते व्यवस्थित भरा. कुठं तुम्हाला डी-बार वगैरे लोकसेवा आयोगाने MPSCने केलं होतं का ते वगैरे लिहायचं आहे. छोटे-छोटे पॉईंट आहेत ते तुमचे पटपट लिहून टाका. 2 रेफरन्स रिस्पॉन्सिबल पर्सनची नावं तुमची जे शेजारी असतील, तुमचे रिलेटिव्ह असतील त्यांचं लिहायचं आहे, आणि शपथपत्र एक द्यायचं आहे की दिलेली माहिती सगळी व्यवस्थित आहे. सिग्नेचर करा, दिनांक करा आणि ठिकाण पुणे जे आहे ते लिहा आणि सबमिट तुम्हाला करायचं आहे. हे मात्र तुम्हाला ऑफिसच भरणार आहे. तर बहुतेक मॅच पण भारतानं जिंकलेलं दिसते, फटाकड्या वाजतायत. तर ऑल दी बेस्ट मित्रांनो, आणि तुम्हाला सिलेक्शन झाल्याबद्दल परत एकदा मनापासून अभिनंदन. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त TPA झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शेअर करा, आणि जे भविष्यात एक्झाम्स देणार आहेत त्यांनी सुद्धा साधारण काय काय डॉक्युमेंट लागतात त्याच्यावरती या ठिकाणी निश्चित तुम्हाला ह्याचा फायदा या व्हिडिओचा होईल. धन्यवाद. ऑल दी बेस्ट.